नितेश राणे आणि रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली काढली आहे। मुस्लिम समाजाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराज आणि नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरहून गाड्यांचा ताफा घेऊन जलील मुंबईच्या दिशेने निघालेत। जलील मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून कारवाईची मागणी करतील। म्हणजे एका भारतीय जनता पार्टीचा एका पिल्लू नेता म्हणतो कि मुस्लिम समाज के लोगों को मैं मस्जिद में घुस के चुन चुन कर मारूंगा। अरे त्याच क्षणी त्याला अटक करायला पाहिजे होती। अशा प्रकारचे वक्तव्य करणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही, मग आम्ही काय करू? गप्प बसू, ऐकत राहू? का कारवाई होत नाहीये? सरकारने हे सगळं केलेलं आहे ना। आता हे राजकीय लोक राजकारण करायला पाहतात। आता खासदारकीला पडले, आमदारकीला उभं राहायचे त्यांना, आणि मग ज्या राजकारण करणाऱ्या लोकांना असे काहीतरी मुद्दे लागतात। वास्तविक तसं काही नाही आहेत। अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम? नाही, वक्तव्य तर आहे, ठामच आहे आम्ही आमच्या वक्तव्यावर, काही विषय नाही। तुम्ही तुमच्या जिहादांना पहिला आवरा, तुम्ही तन से जुदा हे घोषणा थांबवा। तुम्ही पहिला सर्व धर्म समभाव, ज्यांच्या इस्लाम मध्ये गैर मुस्लिम हे दर्जहीन आणि नीच आहेत आणि काफिर आहेत हे अगर लिहिलं असेल तर ते आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडच मारणार ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।